सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. ओमदी येथे मध्यरात्री वादळी वाऱ्याचा तडाखा, घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान. जत तालुक्यातील ओमदी येथे पंढरपूर रोड परिसरातील शेवाळे नगर येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने एका घराचे मोठे नुकसान झाले. या घटनेत रावसाहेब दत्ता शेवाळे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रात्री अंदाजे 10:05 वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक आलेल्या प्रचंड वाऱ्यामुळे घरावरील पत्रे हवेत उडून गेले. त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे आणि तसेच शाळकरी मुलांचे शैक्षणिक कागदपत्रे, इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घराचे छप्पर उडाल्याने सर्व साहित्य उघड्यावर पडले होते. या घरामध्ये एकूण 9 सदस्य वास्तव्यास असून त्यामध्ये महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. वादळी वाऱ्याचा आवाज अचानक घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरून घराबाहेर धावले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. नागरिकांनी घरातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास मदत केली. या घटनेमुळे शेवाळे नगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी तसेच महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान अवकाळी वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून प्रशासनाने सतर्क राहून आपत्कालीन मदत यंत्रणा सज्ज ठेवावी अशी मागणी होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.